श्री महालक्ष्मी व्रत नियम. गुरुवारी करावयाचे हे श्री महालक्ष्मी व्रत पद्मपुराणात संसारी माणसासाठी सांगितलेले एक सोपे, सुलभ पण सिद्ध व्रत आहे. सुख, शांती, समृद्धी, समाधान प्राप्तीसाठी व श्री महालक्ष्मीच्या कृपाप्राप्तीसाठी हे व्रत करावयाचे आहे. हे व्रत करताना शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असणे आवश्यक आहे. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तुम्ही या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यात करू शकतात, पण मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. दर गुरुवारी यथासांग पूजाविधीसह श्री महालक्ष्मी व्रत करावे. व्रताचे उद्यापनाच्या वेळी 7 सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी आमंत्रण द्यावे. त्यांना पाटावर किंवा इतर कोणत्याही आसनावर बसवून त्या स्वयं श्री महालक्ष्मी स्वरूप आहेत असे समजून हळदी कुंकू लावून पूजा व आरती झाल्यावर प्रसाद म्हणून एखादे फळ व श्री महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकाची प्रत्येक एक प्रत द्यावी व नमस्कार करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. दूध व फलाहार केला तर चालेल. रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून भोजन करावे. एकादशी, शिवरात्र किंवा इतर कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवार व्रत आले तर पूजा व आरती करावी. रात्री वाटल्यास भोजन घेऊ नये. हे व्रत करताना काही अडचण आली तर पूजा दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा, पण तो गुरुवार व्रताच्या वारांमध्ये मोजू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येणे शक्य नसेल त्यांनी दिवसभर उपवास करावा व रात्री पूजा करून नैवेद्य दाखवून भोजन करावे. या व्रताच्या श्रवण व वाचनाचा लाभ आपले आप्तेष्ट व शेजारी पाजारी यांना देण्यास हरकत नाही, पण श्री महालक्ष्मी महात्म्य वाचताना शांतता व एकाग्रता असावी. वाचन चालू असताना गुप्त स्वरूपात श्री महालक्ष्मीचे अस्तित्व जाणवेल. शांतता व एकाग्रता असल्यास बऱ्याचदा सुगंधाचाही जाणीव होईल, नसल्यास काही अनुभव येणार नाही. वर्षभर दर गुरुवारी कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या फोटोसमोर बसून ही व्रतकथा व महालक्ष्मी महात्म्य वाचावे. हे व्रत पुरुषांनाही करता येते किंवा जोडप्यांनीही करता येते. तर तुमच्या मनात हा संकल्प आलाच असेल तर हे नियम तुम्ही महालक्ष्मी व्रत करताना पाळावेत.